कोविड-19 प्रत्येक जण सध्या घरात बंद आहे आणि एवढ्या दिवसांपासून घरी कैद असल्याने प्रत्येक जणामध्ये थोड्या वेळासाठी का होईना निगेटिव्ह माइंडसेट बनतोच. बाजूचं सगळं वाईट चालू असतानाही आपल्याला आयुष्यात काहीतरी असं असतं जे आपल्याला मार्गदर्शन करत असतं. जाणून घेऊया अशीच एक कहाणी. मी दिशा तुमचं दिशादर्शनच्या इंटरव्ह्यू सेशनमध्ये स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे प्रीतम, जी आपल्यासोबत तिचा शहा गावापासूनचा सिंगापूरपर्यंतचा प्रवास शेअर करणार आहे. सर्वप्रथम प्रीतम, तुझं स्वागत आहे दिशादर्शनच्या या पॉडकास्ट सेशनमध्ये. थँक्यू दिशा, तुम्हाला या सेशनमध्ये सहभाग घेण्यास संधी दिली. प्रीतम, तू आत्ता सध्या काय करत आहेस? म्हणजे शिकत आहेस की नोकरी करत आहेस? सध्या मी NCS या सिंगापूर गव्हर्नमेंट IT बेस्ड कंपनीमध्ये ॲप्लिकेशन कन्सल्टंट म्हणून काम करते. खूप छान वाटलं ऐकून. प्रीतम, तुझी ही जर्नी ऐकून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल की कसं तू शहा गावापासून सिंगापूर पर्यंत पोहोचली. प्रीतम, तुझा हा प्रवास कुठून सुरू झाला आणि कसा प्रकारे सुरू झाला? तुझी सुरुवात कशी होती? जसं तू म्हटलीस, शहा ते सिंगापूर हा प्रवास. शहा हे माझं छोटंसं खेडेगाव, जिथे ज्यावेळी मी एज्युकेशन घेत होते फक्त एक जिल्हा परिषदेची शाळा आणि एक हायस्कूल होतं. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेमध्येच झालं. त्यानंतर मी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हायस्कूल हे असं होतं की जिथे 5-6 छोट्या खेडेगावांमधून मुलं यायची, पण तिथे सफिशियंट क्लासरूम नव्हते. सो त्यांनी काय केलेलं की गावामध्ये एक रूम घेतलेली, एक जुनी गिरणी, एक ग्रामपंचायतीची रूम, एक अंगणवाडी, अशा ठिकाणी आमची शाळा भरायची. प्रार्थनेसाठी सर्वजण शाळेत जमायचे. त्यानंतर एक क्लास रांगेत गावात जायचा, जिथे आपले क्लासरूम आहेत तिथे जायचे आणि शिक्षण घ्यायचे. तिथे असं होतं की नवोदयसाठी कुणालाही कल्पना नव्हती. स्कॉलरशिपकडे जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून बघितलं जायचं. त्यानंतर 10वीच्या बोर्डच्या एक्झामकडे पण जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून बघितलं जायचं. कोणीही सिरियस घ्यायचं नाही, टीचर्स वगैरे. मग माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की माझी दीदी आणि भैया, तर त्यांचं तर शिक्षण तिथेच झालं, पण माझ्यासाठी तरी ॲटलिस्ट त्यांना की चांगले पर्सेंट पडावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी मला 9वीमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं, जे की 8 ते 10 किलोमीटर माझ्या घरापासून दूर होतं. सुरुवातीला मी सायकलवर जायची, पण ऑब्वियस ती सायकल माझ्या दीदीची होती, 5-6 वर्ष जुनी. दररोज काहीतरी नवीन प्रॉब्लेम असायचा. दररोज मला लेट व्हायचं यायला. दररोज मी पायी यायची अर्ध्या रस्त्यातून. असं करत करत माझी 9वी आणि 10वी झाली. शेवट मी एवढी कंटाळली की दररोज म्हणायची की मला नवीन सायकल द्या. पण घरची हालाकीची कंडिशन असल्यामुळे माझे वडील कायम टाळाटाळ करायचे. शेवट 10वीचा रिझल्ट लागला आणि चांगले पर्सेंट पडले. त्यावेळी मी आणि माझ्या आईने निर्णय घेतला की चला, डिप्लोमाला जर ॲडमिशन मिळालं तर हिचे जाण्या येण्याचे कष्ट वाचतील, वेळ वाचेल. आणि फक्त ह्या अनुषंगाने मी डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतलं. असं प्लॅनिंग वगैरे काहीच नाही की पुढे जाऊन ही इंजिनियर होणार किंवा काय. सगळ्या गोष्टी जस्ट बघून ॲप्लाय केलं गव्हर्मेंट पॉलिटेक्निक नाशिक इथे, आणि फक्त तेवढंच कॉलेज टाकलं. फॉर्ममध्ये जर लागला तर ठीक आहे, नाही तर 11वी-12वीसाठी तिथेच ॲडमिशन घ्यायचं असं रयत शिक्षण संस्थेत. पण माझ्या सुदैवाने नंबर लागला गव्हर्मेंट पॉलिटेक्निक नाशिकमध्ये. त्यानंतर माझी खरी जर्नी सुरू झाली. प्रीतम, तुझ्या या जर्नीमध्ये भाषा ही अडचण बनत आहे असं कधी तुला वाटलं का? फ्रँकली स्पीकिंग, येस. बिकॉज जेव्हा एखादी मराठी मीडियममधून आलेली व्यक्ती आणि जी की खेडेगावात शिकलेली आहे, अशी व्यक्ती जेव्हा एखाद्या फील्डमध्ये एंटर करते आणि मोस्टली तिथे सर्वजण कॉन्व्हेंटमधून आलेले किंवा सेमी इंग्लिशमधून आलेले असतात. टीचर्स हे पूर्णपणे वेळ इंग्लिशमध्ये शिकवत असतात. अशा वेळी जी मनस्थिती असते त्या व्यक्तीची, ही मी पूर्णपणे अनुभवलेली आहे. जेव्हा मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, GPNमध्ये आले,
तिथे सर्वांना माहिती आहे तिथे सर्व स्कॉलर्स लोक असतात आणि त्यामुळे सर्वांना कळायचं की टीचर काय सांगताय. ते नोट्स पण काढायचे. मी यायची, लेक्चर अटेंड करायची, मला काहीच कळायचं नाही काय चाललं आहे. मी नोट्स काढावे पण काय काढावे, जर कळतच नाही आहे तर मी काय नोट्स काढणार, अशी माझी कंडिशन होती. मला 1 ते 1.5 वर्ष त्यातच गेलं की टीचर काय शिकवत आहे हे समजून घेणं, स्वतः स्टडी करणं, परत घरी येऊन परत त्यातून नोट्स काढणं आणि त्यानंतर मी एक्झामसाठी त्याचं प्रिपरेशन करणं, हे सर्व मी करायची. हे मला माझ्या थोडेफार सिनियर्स होते जे पण मराठी मीडियममधून आलेले होते GPNमध्ये, त्यांनी मला थोडंफार मार्गदर्शन केलं आणि त्यातून मी शिकत गेले. डिप्लोमानंतर जेव्हा मी BTechला ॲडमिशन घेतलं तेव्हा मी मोस्टली टेक्निकल नॉलेजकडे फोकस केला. कारण तेव्हा माझी अशी धारणा होती की जेव्हा इंटरव्ह्यू देऊ तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये मला नॉलेज चांगलं पाहिजे, असं तसं मला वाटायचं. पण जेव्हा मी लास्ट इयरला वगैरे आले तेव्हा मला खरी कंडिशन कळली की कम्युनिकेशन हे किती इम्पॉर्टंट आहे. पण माझ्यात कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे मी कधी प्रॅक्टिसच केली नाही दुसरं कोणासोबत. मला असं कमीपणा वाटायचा. पण जेव्हा मी CDACला गेले तेव्हापासून मी प्रॅक्टिस करायला स्टार्ट केले. तेव्हा मी ॲक्सेप्ट केलं की हां, मला आता इम्प्रूव्ह करायचंच आहे. मग तिथे मोस्टली स्टुडंट हे बाहेरच्या स्टेटचे असतात आणि त्यांचे कम्युनिकेशन मोस्टली चांगलंच असतं, मी जसं ऑब्झर्व केलं. तर त्यांच्यासोबत बोलता बोलता काही कम्युनिकेशनच्या एक्झाम पण असतात CDACमध्ये, त्या देता प्लस इंटरव्ह्यूच्या वेळी तर आपल्याकडे ऑप्शनच नसतो. हे सर्व करता करता माझा कॉन्फिडन्स गेन झाला. आणि जेव्हा कंपनीमध्ये जेव्हा मी एंटर झाली तेव्हा पण मोस्टली इंग्लिशच यूज करायचे आणि इथे सिंगापूरमध्ये तर नो ऑप्शन. आता हे काहीच वाटत नाही, पण असं वाटतं की तेव्हा मी डिप्लोमापासूनच कम्युनिकेशन सुधारवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. नाहीतर मी एवढे प्रॉब्लेम फेसच केले नसते. माझं कॉलेज झाल्यानंतर लगेच सिलेक्शन होऊन गेलं असतं असं वाटतं. प्रीतम, तुझ्या शिक्षणाबद्दल थोडीशी माहिती दे. म्हणजे तू कोणत्या स्ट्रीममधून इंजिनिअरिंग केली आणि तुझे कॉलेजेस कसे होते, तिथले टीचर्स, तसंच तुला कुठपर्यंत त्यांची मदत झाली आणि कशी तुझी डेव्हलपमेंट झाली तुझ्या कॉलेजमधून? मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक नाशिक या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेमध्ये प्रवेश घेतला. तिथली खासियत अशी होती की तिथे सर्व स्कॉलर्स स्टुडंट यायचे आणि त्यामुळे टीचर पण खूप स्ट्रिक्ट होते. स्ट्रिक्ट टीचर असल्यामुळे स्टडी होमवर्क, प्रॅक्टिकल सर्व वेळच्या वेळी करावे लागायचे आणि अटेंडन्स पण 100% पाहिजे असायची. त्यामुळे आणि कुठे जर एक दिवस जर सुट्टी घ्यायची म्हटली तर त्यांची परमिशन घ्यायला लागायची. खूप सर्व रिस्ट्रिक्शन्स होते तिथे आणि या सर्व गोष्टींमुळे स्टडी वगैरे रेग्युलर करायची सवय लागली आणि त्यातच माझा थोडा कम्युनिकेशन प्रॉब्लेम असल्यामुळे मला टेन्शन थोडं जास्त होतं. सब्जेक्ट काढायचे होते आणि त्यात माझे 2 वर्ष तर चालले गेले. 3rd इयरला मग मी टेक्निकल नॉलेजकडे जास्त लक्ष दिलं आणि त्यानंतर मला मग त्या बेसवर BTechला ॲडमिशन मिळालं. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर इथे इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या शाखेमध्ये. तिथेही असं झालं की तिथले टीचर खूप स्ट्रिक्ट होते. इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन हे डिपार्टमेंट सोडून इतर कुठल्याही डिपार्टमेंटची मुलं एन्जॉय करताना दिसायचे, इकडे तिकडे फिरताना, टाईमपास करताना. पण इलेक्ट्रॉनिक्ससाठी सर्व काही स्ट्रिक्ट होतं. लेक्चर पण कंपल्सरी अटेंड करावे लागायचे. सर्व प्रॅक्टिकल्स वेळच्या वेळी व्हायचे, सगळं वेळच्या वेळी व्हायचं आणि तेव्हा मग मी तिथे टेक्निकल नॉलेजकडे जास्त लक्ष दिलं. आणि जेव्हा फायनल इयरचा प्रोजेक्ट असतो तेव्हा माझ्या प्रोजेक्ट गाईड होते डूम सर म्हणून. तर ते मला खूप सपोर्ट करायचे, गाईड करायचे प्रत्येक गोष्टीसाठी. तर त्यांनी मला CDAC हा पर्याय सुचवला. पण मी विचार केला की CDACसाठी खूप खर्च येतो, 1.5 ते 2 लाख टोटल खर्च असतो. तर मी एवढे पैसे आजपर्यंत कधी डिप्लोमा आणि डिग्रीमध्ये पण खर्च नाही केले आणि एवढे 6 महिन्यात खर्च करणार होते, म्हणून मी खूप विचार केला. पण BTech नंतर करायचं काय हा पण एक प्रश्न होता.
त्यानंतर मग जेव्हा माझा रिझल्ट लागला तेव्हा मी एका कंपनीत इंटरव्ह्यू दिला, पण त्यांच्याकडे रिक्वायरमेंट नव्हती, त्यामुळे त्यांनी होल्डवर ठेवलं. आणि मध्ये मग मी CDACची एंट्रन्स एक्झाम असते CCAT, ती एक एक्झाम दिली. आणि CCATचा रिझल्ट आणि इंटरव्ह्यूचा कॉल एकाच दिवशी आला, की त्यांनी मला पर्सनल इंटरव्ह्यूला बोलवलं आणि इकडे CCATचा रिझल्ट चांगला आलेला. मग दोन्हीपैकी एक चूज करायचं होतं, म्हणून मग मी रिस्क घ्यायचं ठरवलं आणि CDAC चूज केला. म्हटलं बघू काय होईल ते होईल. CDACमध्ये ॲडमिशन तर झालं, पण प्रॉब्लेम हा झाला की मला पूर्ण सब्जेक्टची नावंही माहीत नव्हती. जेव्हा मी ॲडमिशन घेतलं तेव्हा मला कळालं की जे मुलं तिथे ॲडमिशन घेतात ते काही एक्सपिरियन्स घेऊन आलेले असतात, काही 1-2-3 वर्ष त्यांनी एक्झाम देऊन स्टडी करून मग आलेले असतात, काही सर्व सब्जेक्टचा स्टडी आधीच करून आलेले असतात. आणि मोस्टली ऑल इंडियामध्ये टॉपर लोक सर्व तिथे ॲक्ट्स पुणेमध्ये आलेले असतात. आणि अशा लोकांमध्ये मी जाऊन बसली, जी की इलेक्ट्रॉनिक्समधून आली, BTech केलं, तिचा IT शी कुठलाही संबंध नाही, आणि एक्झाम क्रॅक झाली म्हणून ॲडमिशन घेऊन आले. पण प्रॉब्लेम हा झाला की डेली प्रॅक्टिकल्स असायचे, डेली लेक्चर्स असायचे. लेक्चर सकाळी 7 ते संध्याकाळी 6:45 आणि प्रॅक्टिकल संध्याकाळी 7 ते रात्री 10, असं दररोज सकाळी 7 ते रात्री 10पर्यंतचं शेड्यूल असायचं. सुरुवातीला हे खूप अशक्य वाटायचं, खूप लोक आजारी पण पडले, कारण शेड्यूलच एवढं टफ होतं. आणि अटेंडन्स 100% पाहिजे. एक पण दिवस मिस केला तर पूर्ण अर्धा सब्जेक्ट संपून जायचा. त्यात 1 किंवा 2 दिवसात मॅक्झिमम एक सब्जेक्ट संपायचा. आणि ज्या टॉपिकवर आज लेक्चर झाले त्याची उद्या एक्झाम असायची आणि आज प्रॅक्टिस असायची. आणि त्यामुळे मी विचारच करत राहायची की यांनी सुरुवात कुठून केली आणि टॉपिक संपून पण गेला, सब्जेक्ट पण संपून गेला दुसऱ्या दिवशी, अशी कंडिशन माझी व्हायची. आणि त्यानंतर मी जेव्हा 10 वाजता रूमवर यायची, त्यानंतर जेवण केल्यानंतर मी दुसऱ्या दिवशीसाठी प्रॅक्टिकलसाठी काय एक्झाम आहे की प्रॅक्टिस आहे ते बघायची आणि त्याचा स्टडी रात्री 12पर्यंत करायची. परत 12 ते सकाळी 4-5-6पर्यंत झोप, आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीचे लेक्चर. असं करत करत 4-5 महिने कधी गेले कळलेच नाही. प्रॅक्टिकलच्या एक्झाम देत बसले, मी प्रॅक्टिकल नॉलेज घेत बसली, पण इंटरव्ह्यूचा स्टडी राहूनच गेला. शेवट मग जेव्हा इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी 2-3 दिवस मिळाले तेव्हापासून इंटरव्ह्यूचा स्टडी सुरू केला. आणि त्यामध्ये एका GS लॅब नावाच्या कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालं, जी की पुण्यामध्ये आहे, औंधमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की 8 दिवसात ऑफर लेटर मिळेल, पण ऑफर लेटर त्यांनी दिलंच नाही, कारण त्यांचा जो प्रोजेक्ट होता तो त्यांच्या हातून गेला, जो पण मिळणार होता. त्यामुळे असं झालं की CDACने ब्लॉक केलं. CDACमध्ये एक पॉलिसी असते की तुम्ही जर एखाद्या कंपनीसाठी सिलेक्ट झाले तर तुम्हाला ब्लॉक करतात, तुम्हाला पुढच्या कंपन्यांना बसता येत नाही, इंटरव्ह्यू देता येत नाही. मग CDACमधून पण ब्लॉक झाल्यामुळे मी काय केलं की बाहेरचे ऑफ कॅम्पस जायला सुरुवात केली आणि ह्या कंपनीसाठी वेट करत होते. त्यातच एक ऑफ कॅम्पस आला NCSसाठी, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगमनेर इथे. तिथे मी जायचं ठरवलं आणि एक दिवस गेली बघण्यासाठी, आणि तिथे माझं सिलेक्शन होऊन गेलं आणि ही जॉबची जर्नी तिथून स्टार्ट झाली. ज्या मुलांना CDAC मध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी तुझ्याकडून काही महत्त्वाच्या टिप्स द्याव्या अशी माझी इच्छा आहे. CDACमध्ये ॲडमिशन घेणाऱ्यांसाठी मी सांगेल की त्यांनी कम्युनिकेशन ॲप्टिट्यूड आणि ज्या फील्डमध्ये ॲडमिशन घेत आहे, IT असू दे किंवा एम्बेडेड सिस्टीम असू दे किंवा बिग डेटा असू दे, त्याचं बेसिक त्यांचं क्लिअर पाहिजे. जेव्हा मी ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा माझं बेसिक ऑफकोर्स नव्हतं क्लिअर, त्यामुळे मला बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागले. मला खूप जास्त स्टडी करावा लागत होता, बाकीच्यांपेक्षा जास्त वेळ द्यावा लागत होता. तर तुम्ही मोस्टली आधीच बेसिक क्लिअर केले सर्व काही, तर तुम्हाला तिथे जाऊन जास्त त्रास होणार नाही. त्रास तर सर्वांनाच होतो, कारण
त्यांचं शेड्यूलच एवढं बिझी असतं. कारण IT मध्ये अशी कंडिशन असते की अंडर प्रेशर आपल्याला 24 आवर्स काम करावं लागतं आणि क्वालिटी वर्क प्रोव्हाइड करावं लागतं. ही सिच्युएशन ते सीडॅकमध्ये क्रिएट करतात की 24 आवर्स प्रेशरमध्ये ठेवतात आणि खूप काम पण करायचं असतं, स्टडी करायचा असतो, स्वतःचे पर्सनल थिंग्स पण असतात. हे सर्व आपल्याला 24 आवर्समध्ये मॅनेज करायचं असतं. तर सीडॅकमधून आपल्याला टाईम मॅनेजमेंट हेच शिकायचं असतं. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला दुसऱ्या दिवशी एक्झाम द्यायची असते आज झालेल्या टॉपिकवर आणि कालच्या टॉपिकवर आज एक्झाम द्यायची असते आणि सकाळी 7 ते रात्री 10पर्यंत तुम्ही टोटली तुमच्या जे सीडॅक सेंटर असेल तिथेच बिझी असता. त्यानंतर येऊन तुम्हाला जेवण करून त्यानंतर जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं आहे तर रात्री तुम्हाला एखादा 2 तास मिळेल. त्यानंतर तुम्ही 3 ते 4च तास झोप घेता आणि सकाळी उठून परत जातात. तर स्वतःकडे पण लक्ष देणं इम्पॉर्टंट असतं. कारण जर तुम्ही आजारी पडले आणि जर तुम्ही 1-2 दिवस जरी मिस केले तरी खूप मोठं नुकसान होऊ शकतं तुमचं. प्लस सीडॅकमध्ये डेडिकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुमच्याकडे टाईम कमी असतो, तुम्हाला टाईम मॅनेज करायचा असतो आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट द्यायचं असतं. त्यामुळे तुम्ही 24 आवर्स ॲक्टिव्ह पाहिजे. प्लस दुसरी गोष्ट ही की तुमचा इंटरव्ह्यूचा स्टडी हा आधीच झालेला पाहिजे. कारण सीडॅकमध्ये तुम्हाला कधीही वेळ मिळत नाही. सीडॅकमध्ये 4 महिने 5 महिने असे निघून जातात की कळत नाही. त्यानंतर डायरेक्ट त्यांचे एक्झाम असतात, प्रॅक्टिकल एक्झाम असतात, असायनमेंट असतात. यामध्येच तुमचा वेळ निघून जातो. आणि जेव्हा इंटरव्ह्यू येतात एका दिवशी 4 ते 5 कंपन्यांचे इंटरव्ह्यू असतात. ऑब्वियसली ते रिझल्टवर डिपेंड आहे, तुमच्या क्रायटेरियावर डिपेंड असतं. त्यांचा क्रायटेरिया थ्रूआउट 60% असतो. त्यांना 4 ते 5 इंटरव्ह्यू एका दिवशी द्यायचे असतात. इंटरव्ह्यू मीन्स त्यांच्या एक्झाम असतात. आधी एक्झाम क्रॅक झाली तर सेकंड लेवलला जातात. जर सेकंड लेवलला एक्झाम असते किंवा इंटरव्ह्यू असतो त्यावर त्यांच्या प्रोसेसनुसार डिपेंड असतं. पण इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला टाईम मिळत नाही. कारण सकाळचा कॉल टाईम हा 6:30चा असतो आणि रात्री तुम्ही घरी येतात 10-11 वाजता. त्यानंतर तुम्ही जेवण करतात आणि 3 वाजता परत दुसऱ्या दिवशीचे मेल पडतात. तेव्हा तुम्हाला परत उठावं लागतं रात्री 3 ते 4ला आणि मेल चेक करावे लागतात, लोकेशन चेक करावे लागतात. दुसऱ्या दिवशीचे 3-4 जे इंटरव्ह्यूचे लोकेशन आहेत ते कुठे आहेत तिथे आणि पहिला कॉल 6:30चा असल्यामुळे ऑफकोर्स 5:30ला निघावं लागतं. सो तुमच्याकडे टाईमच नसतो स्टडी करण्यासाठी. त्यामुळे मी म्हणेल की सीडॅकला ॲडमिशन घेण्यापूर्वीच तुमचा इंटरव्ह्यूचा स्टडी झालेला पाहिजे पूर्ण. तुमचं बेसिक क्लिअर झालेलं पाहिजे जे सीडॅकमध्ये पण लागणार असतं आणि सीडॅकमध्ये तुम्ही त्याची रिव्हिजन करत राहिलं पाहिजे. कारण तुम्हाला तुमचं मेन एम तेच आहे की सीडॅक झाल्यानंतर तुम्हाला जॉब मिळणार. प्रिझम, तू आता एवढ्या दिवसापासून सिंगापूरमध्ये आहेस, तर सिंगापूरबद्दल थोडीशी माहिती तुझ्या भाषेत म्हणजे तिथलं करिअर किंवा मग तिथलं वातावरण किंवा तुझ्या अवतीभोवतीचं वातावरण, त्यांचं कल्चर कसं आहे याबद्दल थोडीशी माहिती तुझ्याकडून. सिंगापूर ही एक डिजिटल सिटी आहे. सिंगापूरमध्ये मी 13 ऑक्टोबर 2019ला आले. तेव्हापासून मी काही गोष्टी ऑब्झर्व केल्या. इथले लोक खूप सिन्सिअर वर्कहॉलिक आहेत आणि सॅटर्डे संडे पण काम करतात, दिवसा पण काम करतात, रात्री पण कामच चालू असतं. कधी झोपतात, कधी काय करतात हा तर प्रश्न मला पण पडतो. दुसरी गोष्ट अशी की करिअरच्या बाबतीत इथे चांगल्या संधी आहेत. कारण यांच्याकडे पॉप्युलेशन कमी आहे आणि हे लोक बाहेरूनच बाहेरच्या कंट्रीजमधलेच लोक प्रेफर करतात. दुसरी गोष्ट ही की इथे कसलंही प्रोडक्शन होत नाही. इथे फक्त IT बेस्ड कंपन्या आहेत आणि दुसरी गोष्ट टुरिस्ट प्लेसेस आहेत. या टुरिस्ट प्लेसेसच्या बेसवरच यांनी यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग केली आहे. त्यानंतर इथे इन्व्हायरमेंट कंटिन्युअसली चेंज होतं. इथे कधीही थंडी नसते, एकतर ऊन असतं एकतर पाऊस असतो आणि पाऊस पण खूप जोराचा असतो. आणि इथे सर्व सिमेंट कॉन्क्रीटचं असल्यामुळे पाऊस येऊन 5 मिनिट झाले की सर्व वाळलेलं असतं, कळत पण नाही की पाऊस आला होता बस. आणि इथे फिक्स ऋतू नाही आहे की एवढा दिवस पाऊस येणार, एवढा दिवस ऊन राहणार. दिवसातून कधीही पाऊस येतो,
आणि कधी पण ऊन पडतं किंवा उन्हात पण पाऊस पडतो. दुसरी गोष्ट ही की जर तुम्हाला हायर एज्युकेशन किंवा जॉब सिंगापूरमध्ये करायचा असेल तर खूप सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. ऑनलाईन इंटरव्ह्यूज असतात, सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असते. आपण ॲप्लाय करून कधीही येऊ शकतो. ते स्वतःच आपले ई पास काढून देतात. जर आपलं सिलेक्शन झालेलं असेल तर हायर स्टडीजसाठी पण चांगल्या सोयीसुविधा आहे तिथे. आणि सध्याच्या कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये सर्वात सेफ कंट्री असेल तर ती सिंगापूर असेल असं मला वाटतं. प्रीतम, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. नक्कीच तुझ्या या विचारांचा लिस्नर्सला फायदा होईल अशी आपण दोघीही अपेक्षा करूया. थँक्यू दिशा, या दिशादर्शनमध्ये मला सहभागी करून घेतलंस. आय होप की माझी ही जर्नी तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल. थँक्यू. प्रीतम, तुलाही तुझ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दॅट्स ऑल फॉर टुडे. मी दिशा तुमची इथे रजा घेते. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विचारांसोबत, नवीन वक्त्यांसोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे फोकस, स्टे ट्यून.